हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या नवीन आणि छान अशा व्हिडिओमध्ये। तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर महादेव तुमची सगळ्यांची मनोकामना पूर्ण करो, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो। तर आता महाशिवरात्री आहे म्हणून छान अशी व्हाईट कलरची साडी वेअर केलेली आहे। अजून मेकअप वगैरे करायचा आहे आणि आज बघा रात्रीच आम्ही छोटीशी अशी मेहंदी वगैरे काढली होती एका हातावरच, कारण की उशीर झाला होता, मेहंदी काढलीच नाही, मग दुसऱ्या हातावरती काढलीच नाही, फक्त एका हातावर दोघींनी पण काढली। रियानी पण एकाच हातावर काढली आणि मी पण एकाच हातावर काढली होती। तर आता आवरायचंय, घरातली सगळे कामं वगैरे झाले। प्रांजलचे पप्पा आणि आजोबा गेले शॉपवरती, प्रांजलला सुट्टी आहे आणि प्रांजलने पण मस्त असं शिव असं मेहंदीमध्ये काढलेलं आहे बघा, आत्याने काढून दिले तिला, मस्त मेहंदी काढली तिने, तर दुपारी आल्यावरच काढली होती मेहंदी। आता आम्हाला आवरायचंय, एक वाकडे मस्त। आता रिया पण येणार आहे खाली आणि मग आम्ही मस्त साडी वगैरे घालून इथं मंदिरात जाणार आहे पूजेला। पूजेसाठी सामान वगैरे पण आणले, ते पण पुढे मी तुम्हाला दाखवते। आता आम्ही तयार होणार आहे, म्हणजे असं मेकअप वगैरे करू, थोडं थोडं मस्त छान छान रील्स वगैरे आम्हाला शूट करायचे आहे आणि बाकी सगळं आवरलेलं आहे। मस्त पूजा वगैरे करून येऊ, केस वगैरे विचारू, मग म्हणजे नाही का आधी सगळं आवरतो, मग पूजा वगैरे करायला जातो। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नवीन असेल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे छान छान व्हिडिओ आमचे तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आता रेडी होतो। छान असं आता आम्ही रेडी झालेलो आहे, रिया पण आलेली आहे वरती। आता ते पूजेचं ताट रेडी करते, आम्ही ऑनलाईनच सगळं काही मागवलं होतं ब्लिंकेटवरून। आता तुझ्या डोक्यावर ठेवती ती बाबू, अरे ते नारळ ठेवून ये तिकडे, नारळ ठेवून तिकडे ठेव नारळ, उचलते जा ते पानासोबत जसंच जा घेऊन तिथं ठेव मंदिरावरती जा। अगं साना हे मस्त आहे। हे धर पाणी ग्लास फुलं एवढे लागेल का? हळदी कुंकू आण तिथून, हळदी कुंकू आण बाबू, अगरबत्ती आण तिथून। गुरुवारची मी पूजा करते ना ग, त्याच्यासाठी तिथे ठेवलेला तांबे। पाणी घ्यावं लागेल एका बॉटलमध्ये आणि तिथं असेल ना, तिथलं घ्यायचं, कापला घेऊन जायचं। इथं इथं नको कोडू म्हणताय, पहिले पाणी टाकलं का मग काढू आपण त्याच्यात। चला आता छान अशी पूजा म्हणजे पूजेचं सामान आम्ही घेतोय। अगरबत्ती आणली काही नाही, किती आणली? 5 आणले ना बाबू, अजून 2 आण जा, कंजूस। हॅलो गाईज, हॅपी महाशिवरात्री। आता आम्हीच मस्त रेडी होऊन निघाले बघा, छान तिने ताट पण तयार केले। इथं दुधाची पिशवी घेतले आणि इथं पंचामृत बनवून घेतले आणि फ्लावर्स आहे आणि हे याला काय बोलतात? बेलफल नाही, याला काहीतरीच बोलतात दुसरं मराठीत, काय माहित नाही। आणि हे बेलाचे पानं घेतलेत, चंदन घेतलेत, अगरबत्ती वगैरे सगळं काही घेतले। आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये। तर चला बाबू, तांब्या घेतला का? तर चला, स्टँड आपण नंतर घेऊ रिया, हा ना, पूजा करून येऊ, मग आपण खाली फोटोज काढू। सगळं घेतलंय नाही नी, चला हा कुठं ठेवायचं खाली? नको बाई, 1500 रुपयाचं स्टँड माझं, कोणी गेलं घेऊन मग। तर चला आता आम्ही जातो मस्त मंदिरात। मंदिर जास्त काही लांब नाही आहे, जवळच आहे, जवळच आहे मंदिर, त्यामुळं आम्ही आता आम्ही आलोय खाली। आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये आणि खाली आमच्या इथं खूप गायी असतात बघा, इथं गायी वाटच बघत असतात, कोण काय देणार कोण काय नाही। आज तरी कमी आहे, रोज संध्याकाळी भरपूर येतात, संध्याकाळी लगे 50-100 असतात लगे। इथं जवळच गाईचं गोठा आहे ना, त्याच्यामुळे जास्त गाई असतात। तर आता ऊन पण पडले भरपूर, आता मंदिर चालू असणार का ग? असणार आज। चला, तिचं लॉग इन पण आहे परत, म्हणून आम्ही एकदम पटपट पटपट चाललोय। तुझ्या लग्नाच्या आधी आपण इथंच व्हिडिओज काढलेले ना, मस्त मस्त। हे तर सावली आहे ग, इथे थोडं मोकळे येतात व्हिडिओ, छान येतात।
बघ आपलं घर जवळच आहे, जवळच आहे. प्रांजल बघ, पळाली. प्रांजल तर आमच्या अगोदर जाऊन पळाली. बघायला गेली मंदिर चालू आहे का, पण चालूच असणार आज शिवरात्री ना. आज माहिती का तुला काय खायचं असतं? काय कौट खायचं असतं. काय कौट कौट. ते काय असतं? अरे देवा, ते काय असतं चल तुला घरात गेल्यावर दाखवते. असं गोल असतं, त्याची चटणी बनवतात बघ. हा, आंबट आंबट लागतं. हा, ते खायचं असतं. मूड आपण हा, ते काय जे बोलत असतील ते बोलत असतील, पण आपली मराठी भाषेत कौट म्हणतात. आणलंय मी, 20 रुपयाला एक भेटलंय. आलंय होतं आम्ही मंदिरामध्ये बघायचं, जवळच होतं. कशाला बंद केलं? आरती चालू आहे. चला छान दर्शन वगैरे करू, पूजा वगैरे करू, तुम्हाला दाखवते कसं आहे. छान अशी इथं पूजा केली. तिथला व्हिडिओ नाही काढला कारण की तिथं खूप गर्दी ना, त्यामुळं. आणि इथं हनुमान महाराज, श्रीराम, शनी देवता, इथं पण बाहेरूनच दर्शन करायचं. इकडं श्री स्वामी समर्थ महाराज यांचं पण छान दर्शन घेऊ आपण. आता संध्याकाळी चालू असतं मंदिर, आता बंद असतं आरती. बाबूची पूजा. हे अगं बघ ना तिथं तिथं कसं केलं ते. कसं करत होते ते बाबू, कसं काय दूध पित होते? बाप्पांचं आहे ते. देवा आशीर्वाद आहे ना बाबू. छान आम्ही घरी वगैरे आलो आणि त्याच्यानंतर आता मग खिचडी म्हणजे खिचडी बनवून घेतलेली होती, प्रांजलच्या पप्पांना टिफिनला दिली. त्यासोबत मी पण खिचडी घेतली, काही केळीचे चिप्स आणि थोडं दही घेतलेलं आहे. तर चला आता मी मस्तपैकी फराळ करते. प्रांजल आणि प्रांजलची आत्या गेली वरती, आता रियाचं आहे ना लॉग इन होतं ना, त्याच्यामुळे ती गेली वरती. तर चला आता मी फराळ करून घेते आणि मग तुला मला परत भेटते. आता संध्याकाळ झालेली आहे, म्हणजे संध्याकाळचे 10 वाजलेत आणि आता मी व्हिडिओ काढते कारण की व्हिडिओचं एंड काय करायचं म्हटलं, चला मस्त वडे बनवले ते दाखवूया. तर मस्त असे साबुदाण्याचे वडे बनवलेत बघा, असे मस्त. आणि आज महाशिवरात्र होतं, मग साबुदाणा आमच्या इथे जास्त कोणी खात नाही, तर म्हटलं संध्याकाळच्या वेळेला काय बनवावं. मग शेंगदाण्याची जसं आमटी बनवतात ना ते लोक, तसं बनवली आणि वडे बनवले आणि प्रांजलला पण दिलं होतं खायला. आणि त्यासोबतच काकीने गावाकडून कौट आणलं होतं, तर ते कौट पण इथं काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मग मस्त असं गूळ मिक्स केलं आहे, तर खूप छान लागतं गूळ मिक्स करून. प्रांजलनी तर 1 वाटी फिनिश पण केला कारण की मोठावाला कौट होता आणि मी पण एक आणलं होतं मार्केटवरून मोठावाला, ते मग 2 झाले होते. मिक्स केले जास्त झालं मग साखर वगैरे टाकून. तर सकाळचं थोडासा साबुदाणा पण पडलेला आहे कारण की ना उपवासाच्या दिवशी असं होतं, साबुदाणा खावं वाटत नाही आणि इतर दिवशी साबुदाण्याची आठवण येते, खावं वाटतो. बाहेर गेलो वडे वगैरे दिसले तर खावं वाटतं आणि घरात बनवलं तर असं वाटतं आता नको खायला, खूप साबुदाणा खाल्ला असं वाटतं. तर आता वडे तळायचे, हरिया येणार आहे तर तिला पण उपवास असतो आणि मग त्यांनी पण काही साबुदाणावरती भिजत घातलेला होता, तो पण आंटीने पाठवून दिला. मग सगळ्यांसाठीच वडे बनवले, तिला एकटीलाच असतो उपवास. आता दही आहे, काही आमटी आहे, असं काही. ज्यूस बनवला होता प्रांजलसाठी स्ट्रॉबेरीचा, पण ते एक व्हिडिओज काढायचं लक्षात नाही, एवढं घाई करत होती ना ती. आणि काल प्रांजलच्या पप्पाने ते ग्लास आणले ना, तिने ते बघितले ज्यूसचे ग्लासेस, तर लगेच ते चाललं होतं मम्मी स्ट्रॉबेरीचा ज्यूस पाहिजे. तिच्यासाठी पण बनवला होता 1 ग्लास आणि माझ्यासाठी पण उरला होता थोडासा, तो पण मी पण पिऊन घेतला. आणि असं काही चालू होतं घरातली कामं. तर चला आता वडे वगैरे तळून घेते. तुम्हाला तुमचा आजचा दिवस कसा गेला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता मी वडे तळून घेते पटपट, म्हणजे अजून 10 मिनिटांनी तळते, म्हणजे गरम गरम चांगले लागतात ना म्हणून.
तर प्रांजल बघती टी व्ही. प्रांजलचा उद्या स्कूल आहे. बघा टिकली पण पडून गेली. तोंड धुतलं होतं आत्ताच ना, त्याच्यामुळे टिकली पडून गेली. कानातले पण काढले कारण की माझे असं कचकच झाले होते आणि असं सूज पण आली त्या कानाला, काय माहिती. घालायची सवय नाही आहे त्याच्यामुळे ना, कधी घालते कधी नाही घालत, त्यामुळं असं होतं. तर चला आता वडे तळून घेऊ थोड्या वेळाने, दाखवते तुम्हाला झाल्यावरती.